जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील सापगाव येथील आर्माइट इंजिनिअरिंग महाविद्यालयात वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। अतिशय सुप्रसिद्ध आणि नामचीन अशी इंजिनिअरिंग कॉलेज आर्माइट इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करतोय। दरवर्षी वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा आम्ही शहापूर तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये तसेच मंदिर परिसरामध्ये वृक्षांची लागवड करून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। आज 5 जून आपण पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच शहापूर तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग शहापूर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी घेत आहोत। आजच्या कार्यक्रमाला वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुधाजी वाडविंदे, संस्थेचे सल्लागार कॉम्रेड शंकर भुईर, तसेच आज या ठिकाणी आर्माइट इंजिनिअरिंग कॉलेजचे अनिकेत सोनवणे व्हाईस प्रिन्सिपल, डॉक्टर मयंक मंगल डीन आर्माइट कॉलेज, डॉक्टर केशव कुमार इंचार्ज प्रिन्सिपल, प्राध्यापक योगेश शिवकर एचओडी केमिकल मेडिकल, प्राध्यापक सूरज आरज एचओडी मेडिकल, तसेच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या शंभुदुर्ग संघटनेच्या ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष वैशाली पाटील देखील उपस्थित आहेत। तसेच आमचे पत्रकार मित्र रवींद्र सोनवणे, संदीप सोनवणे आणि 2 विद्यार्थी आमचे हर्षवर्धन थोरात माझा चिरंजीव आहे, तसेच नंदराज या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहेत। तसेच आपले ह्या कॉलेजचे सर्व मुलं। वृक्षारोपण का ये जो कार्य किया है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। दूसरा 5 जून ये जो पर्यावरण दिवस रहता है ये इसीलिए दिवस मनाया जाता है कि आप लोग सभी प्रकृति के नेचर के बारे में अवेयर रहें कि हम लोग कहाँ पे गलती कर रहे हैं, उसको सुधारने के लिए वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था की जसं आपण आज आपल्या आजी आजोबांनी झाडं लावली म्हणून आंबे खातो, पण जर तुम्ही तुमची जे जनरेशन आहे झेड जनरेशन ABCD जेड काय असेल ते जनरेशन, त्या जनरेशननी जर झाडं लावली नाही तर तुमचे नातू पातू तुम्हाला काय म्हणणार की आंबा हा AI कडनं मागवायचा का, हा प्रश्न तुम्हाला निर्माण व्हायला नको। म्हणून झाडं लावा। झाडं कुठल्याही प्रकारची असू द्या, फळ झाडं असू द्या, वनस्पती झाडं असू द्या किंवा जे पर्यावरणाला पूरक असे ऑक्सिजन देणारी झाडं असू द्या, ही झाडं कुठलीही लावली संगोपन केला तरी चालेल। अक्षरशः मी सांगते की घरी गेल्यानंतर तुमच्या बाल्कनीच्या कुंडीमध्ये कोरफडचं झाड लावा, तुळशीचं झाड लावा, हे तुम्हाला फायदेशीरच गोष्टी देणार। आपला कोकण पट्टा आहे। मी आता पूर्ण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या भागामध्ये जो फिरून आलो तर तिथे आपल्या हा कोकण पट्ट्याचे 3 टप्पे पडले जातात। एक तळ कोकण, मध्यम कोकण आणि वरचं कोकण असे हे कोकण। पण आपण कोकणामध्ये राहणारी आणि ह्या कोकणामध्ये जास्तीत जास्त वनसंपत्ती असेल तर वृक्ष, आणि ही झाड संपत्ती आपल्याकडची ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच अंशी नष्ट होत चाललेली आहे। त्याला अनेक प्रकारची कारणं आहेत। ती कारणं इथे सांगत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावर काय उपाय करता येईल का, जसा सरने सांगितलंय की तुकाराम महाराजांनी एक अभंग दिलेले आहे, त्या अभंगात सांगितलं वृक्षवंती आम्हा सोयी। सोयरा कोणाला म्हटलं जाते, तर जो एकमेकाची सोय करील त्याला सोयरा म्हटलं जातं। जसं आपल्याकडे आपले नातेवाईक आल्यानंतर आपलं त्यांना बसण्याची व्यवस्था करतो, चहा पाण्याची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो, हे झालं आपल्या एकमेकाचं सोयऱ्याचं नातं। तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे कसे, वृक्ष आपल्याला काय देतोय, तर वृक्ष आपल्याला प्रथम जगण्यासाठी जो निर्माण होणारा प्राणवायू आहे तो प्राणवायू आपल्याला झाड देतो। आज जागतिक पर्यावरण दिन आहे, म्हणजे जगाला याची भीती आहे। आपल्याला शहापूरला भीती असं नाही, जगाला ह्या गोष्टीची भीती आहे। एक दिवस असा एक त्या दिवशी प्राणवायू तुम्हाला मिळेल, या प्राणवायूला वाचवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। मला इथे आज या कॉलेजमध्ये पहिल्या प्रथम मी आलो आणि मला असं वाटायला लागलं की आम्ही कुठेतरी चुकतो आहोत।
आम्ही शाळा कॉलेज यांचं भेट घेऊन आम्ही लोकांना उभं केलं पाहिजे. काय करायचं आम्हाला की या मुलाला शिक्षणासाठी आम्ही सांगतो आम्हाला निधी द्या, आम्हाला शिकायचंय. अरे पण तुम्ही प्रत्येक वर्षी एक झाड जर लावलं, 20 वर्षात 20 झाडं होती, 25 वर्षात 25 झाडं होती. 25 झाडाचं जर उत्पन्न जर मिळालं, तुमचं शिक्षण त्याच्यावर होईल आणि तुम्हाला पर्यावरण पण साधता येईल. तिची मोठी बाजू आहे की प्रत्येक मुलाने जन्मल्यापासून बापाने पहिले का माझ्या मुलाचं संगोपन करायचंय मला, तर त्याच्या नावानं 1 वर्षाला 1 झाड, 1 वर्षाला 1 झाड हे जर करीत गेला, मला वाटतंय तर माझ्याकडं एक 100 आंब्याची बाग आहे. तिथं जर संगोपन जर चांगलं झालं तर प्रत्येक आंबा मला त्या ठिकाणी जवळजवळ 2000 पर्यंत आंबे देतो. आणि 5 आंबे 1 किलो होता. 1 किलोची किंमत 200 रुपये. तुम्ही एक विचार करा, जर आम्ही हे केलं तर 2 बाजू आम्हाला साधता येतील. हे काम करू उत्पादन वाढवता येईल, आम्हाला आमच्या पायावर उभं राहता येईल आणि जगाला पर्यावरणासाठी आम्हाला याचा आधार देता येईल. ते आम्ही केलं पाहिजे. तर बाबांनो, आज मला एक नवीन मार्ग मिळाला, 90 वर्षामध्ये मिळाला. म्हणजे मी 72 सालापासून काम करतोय, परंतु आज मला एक नवीन मार्ग. इकडे बघा आणि फोटो घे. फोटो क्लिक करा. बाबा घ्या तुम्ही. सगळे आणि सरांच्या याला मी या दादा. या दादा.